पारशिवनी वनपरिक्षेत्रातील बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह 4 जणांना निलंबित करण्यात आलंय. निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक संरक्षक रवींद्र खाडगे, रेंज ऑफिसर अनिल भगत, वनपाल वाढई आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय. वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांनी शुक्रवारी निलंबनाचा आदेश जारी केला. यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आदिवासींच्या जमिनीवरील झाडे तोडून ती लाकूड परवानगी न घेता तोडलेल्या झाडांमध्ये मिसळल्याचा आरोप केलाय. विशेष म्हणजे या प्रकरणी तक्रार एका ज्येष्ठ राजकीय नेत्यानं केल्यानंतर प्रकरण गंभीर बनलंय. पारशिवनी वनपरिक्षेत्रातील एका शेतातील झाडे तोडण्यास वन अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यानुसार झाडे तोडून वाहतूक करणं अपेक्षित होतं, परंतु निलंबित अधिकाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनीवरील अनेक झाडं तोडण्याचा कट रचला. या झाडांचे लाकूड परवाना अंतर्गत तोडलेल्या झाडांच्या लाकडात मिसळले. वरिष्ठ राजकीय नेत्यांनी ही तक्रार वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या आधारे वनसंरक्षकांनी तपासासाठी सहाय्यक वनसंरक्षकांसह 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. पाहणी केली असता संबंधित परिसरात बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचं आढळून आलं. कसून चौकशी केली असता आदिवासींच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आल्याचं समोर आले. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. झाडे तोडणारा ठेकेदार कामठी येथील असल्याचं सांगण्यात आले. विशेषतः जी झाडं तोडण्यास परवानगी नाही त्या झाडांचे लाकूड सहाय्यक वनसंरक्षकानं हातोड्यानं तोडलं. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षकावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. या एसीएफवर कामाच्या ठिकाणी गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं कोणताही हस्तक्षेप आणि सहाय्यक वनसंरक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर.